प्रश्न क्रमांक 1. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. पर्याय आहेत अ. कवी, ब. काम, क. चाक आणि ड. सासरा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कवी. प्रश्न क्रमांक 2. पुढील शब्दाची व्युत्पत्ती शोधा. शब्द आहे वृक्ष. पर्याय आहेत अ. देशी, ब. तद्भव, क. तत्सम आणि ड. अभ्यस्त. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. तत्सम. प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी अरबी शब्द कोणते? पर्याय आहेत पगार, बटाटा, हापूस, ब. सामान, अत्तर, कामगार, क. खाना, हकीकत, पेशवा आणि ड. अर्ज, जाहीर, मालक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. अर्ज, जाहीर आणि मालक. प्रश्न क्रमांक 4. गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय आहेत अ. अरबी, ब. फारसी, क. पोर्तुगीज आणि ड. गुजराती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. फारसी. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा. पर्याय आहेत अ. अपयश, ब. प्रकोप, क. जनन आणि ड. दगड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. दगड. प्रश्न क्रमांक 6. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? वाक्य आहे तुम्ही घरी केव्हा याल? पर्याय आहेत अ. अवतरण चिन्ह, ब. उद्गार चिन्ह, क. स्वल्पविराम चिन्ह आणि ड. प्रश्न चिन्ह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न चिन्ह. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय आहे अ. मथितार्थ, ब. मतितार्थ, क. कथितार्थ, ड. मर्थितार्थ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मथितार्थ. प्रश्न क्रमांक 8. कोल्ह्यांची टिंब टिंब टिंब. पर्याय क्रमांक अ. ओरड, पर्याय क्रमांक ब. काव काव, पर्याय क्रमांक क. भुंकणे, पर्याय क्रमांक ड. कोल्हे कुई. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. कोल्हे कुई. प्रश्न क्रमांक 9. घाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराला समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ. फडशा पाडणे, ब. जोरात पळणे, क. पोबारा करणे आणि ड. खूनगाठ बांधणे. याचं योग्य उत्तर आहे क. पोबारा करणे. प्रश्न क्रमांक 10. देवाज्ञा होणे म्हणजे टिंब टिंब. पर्याय आहेत साक्षात्कार होणे, ब. देव पावणे, क. अवतार घेणे आणि ड. मृत्यू पावणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. मृत्यू पावणे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दररोज 7 वाजता आपल्या चॅनलवर मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न अपलोड होत असतात.